गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू व्लॉग. झालं शंभो? झालं का? पाणी वतून दे, पाणी वतून देते. तुझ्या टपात बसतील ना ते पाणी वतून दे ना, द्या. तर आता मी आवरून चालले जिमला आणि साहेब आमच्या घरी येतात. आजकाल जिजाचा आराम होत नाहीये, त्यामुळे मग आम्ही अर्धी ड्युटी करतोय. तो 6 ते 8:30 आणि 8:30 ते 11 मी करते, असं होतंय. तर हिला पण आवरून वगैरे रेडी केलं, निम्मा स्वयंपाक रेडी झालाय. आता तो आला की लगेच जिमला निघते. चलो बघत राहा पुढे काय काय होतं ते. हे बघा, इथं माझी भाजी करून झाली आहे. आता चपात्या करायला तो येतोय, तोपर्यंत पटकन चपात्या लाटून घेते, म्हणजे जिमवरून आली की डायरेक्ट जेवायला मला. आमर आलाय, मला जिमला जायचंय आणि ह्या मॅडम माझ्या मागे लागल्या, तर ते पण वाटी घेऊन आली आहे. तिला शेंगदाणे खायला दिले होते. आता म्हणलं, तर त्याला म्हटलं तू खालीच थांब, मी खालून तू वरती ये आणि मग मी जिमला जाते. आता असं झालंय. हे बघा, खालचं नको घेऊ, खालचं नाही घ्यायचं, गंध आहे ते, गंध आहे, नाही घ्यायचं. खाते. बाय कर बाबांना. यायचंय की, तिला गपचूप घेऊन जा. दूध आणलं का? दूध आणलं? तापायला ठेव. वरती वरती बघ ना काय आहे, बघ ना, जाऊन जा, पटकन पळत जा. दादा, आज मी खूप दिवसातून जिम पासून घरापर्यंत चालत आले आणि त्यावेळेस असं समजलं की माझी इंडोरन्स लेवल खरंच खूप कमी आहे. कारण मला इतका भयंकर दम लागला ना, चढावरून येताना खूप भयंकर. आता असं वाटायला लागलं की रोज चालत जावं, म्हणजे थोडी इंडोरन्स लेवल वाढेल. आणि येता भाजीपाला पण घेऊन आली आहे. चलो आता जाऊन काहीतरी बघावं लागेल, जेवण करायचं, जिजाला आंघोळ घालायची, भरपूर कामं बाकी आहेत. तर बघा आता पुढे काय होते ते. Oh no, what is this? अरे मी जिजाला विसरलेच, आज आंघोळ घातली ती. मी ब्लॉग मध्ये म्हणते जाऊन जिजाला आंघोळ घालायची. हा, काय केलं हे तू? दुर्वा बनवल्या अशा? एवढा पसारा? पैशाला गोळा करा. नाही. बांगड्या घातल्यात? बांगड्या कोणी घातल्या? कोणी दिल्या तुला बांगड्या? पप्पाने दिल्या का आईने दिल्या? पप्पा. बर पप्पा. कोण खिडकीत उभा राहिलंय? हा, कोण आहे? कोण आहे? जिजा कुठे आहे? जिजा ते वाजवायचं असतं, चावायचं नसतं. बर थांब. रडायची नाटकं बघा फक्त. रडत नाहीये, डोळ्यातून पाणी नाही. बरी आहे. खाली यायचं का? खाली यायचं? बरा. तर आता जस्ट जेवण वगैरे झालंय आणि मला झोपायचंय. त्यांना माहितीये दोघांना पण की मला 3 वाजता उठायचं असतं, स्वयंपाक करून जिमला 4 वाजता जायचं असतं. तरी पण हे बघा, मुद्दाम धिंगाणा मस्ती चालली, मुद्दाम. आणि आमर मुद्दाम करतो ह्या गोष्टी, त्याला माहित असतं, पण मुद्दाम असं धिंगाणा मला झोपून देत नाही. आमर यार झोप ना प्लीज, झोपू दे मला. मला अशा गोंधळात येईल का झोप? तर आता माझं सगळं आवरलेलं आहे आणि आवरून मी जिमला चालले. त्याआधी मी हे बघा, इथे पनीरची भाजी मस्तपैकी केली आहे आणि इकडे कणिक मळून ठेवली आहे. मी पुन्हा जिमवरनं घरी येणार आहे
कारण जिजाची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मला गॅरंटी नाही आहे की मी जिमला परत जाईल म्हणून. जर गेली तर सगळं उरकूनच जाईल. आणि माझी पनीरची भाजी आता रेडी झाली होती आणि आता मी जिमला जाते. तोंड लपवा वर्कआउट करा. आलेत बघा किती वाजता, 9:44 झालेत. एवढ्या लेट आलाय मग? 9:45 आलाय, 9:45 बाहेर. जिम मध्ये कधी आलाय? हा मग आता जिम व्यवस्थित बंद करून. हा पण पोरग लय उशीर येतो. मी लवकर येतो, उशीर करतो यायला. त्याला विचारा काय काम असतं. काय काम असतं? बाहेर गेलो जरा. काय बाहेर गेलो. कोणाबरोबर? कोणासोबत? फ्रेंडला भेटायला गेलो. कोण फ्रेंड? कोणती? नाव काय? नाव काय? मम्मीने व्लॉग बघितला तर घरी येऊन द्यायची ना. नाव काय मला आठवण. आता नाटक करणार. लाडाने म्हणतो चिमू. चिमू खरं नाव माहिती नाही. चिमू नाही हो, असं लाड म्हणतो. ते म्हणणं का ते चिमू. खरं नाव काय? मी जाऊ का? नाव काहीतरी मी जाऊ का? हा कसं सांगू का? बघा, मम्मीने घरी जर रील पाहिलं ना तर तो घरी येऊन द्यायचे ना. हानल चांगलं बेल्ट काढेल, नाही तर बेलन. मम्मीला माहिती ना आहे म्हणून बेस्ट. होय, बेस्टी का गर्लफ्रेंड? मैत्रीण. आता काही म्हणणार. आता काय आता काही म्हणणार. बायको नाही. बायको नाही म्हणून भांडण झालं का? एक्सक्यूज मी. हॅलो. अरे नो व्हिडिओत मला असं इग्नोर करताय. तुमच्यापाशी येईल का परत मी? येईल का मी? येईल का परत मी? सांग, येईल का? असली नाटकं करताय. आता हाच इकडं बघून नाही मी आईस्क्रीमच देणार नाही तुला. आणि म्हण मॅम तुम्ही खूप चांगले आहात. मॅम तुम्ही खूप चांगले आहात. तू पण बोल. तुम्ही पण छान आहे. तसलं नाही नाटकं करायची. छान आहे बोलला तुम्ही. तुम्ही पण म्हणजे अजून दुसरं कोण? अजून दुसरं कोण चांगलं? अजून मग आहे. ते बघ कसा विषय आहे त्यांचं. चला 9:45 झाले. आमच्या मॅडम तर बघा इथं झोपलेले आहेत. आणि ही मॅडम आमची झोपली आहे किती? 7:45 वाजता. आता 9:45 झाले तरी उठले नाही, तर संध्याकाळी आम्हाला जागवेल. चला आता उठून आवरून आम्ही जातो घरी. तर आता आम्ही घरी चाललोय आणि रोज गाडीवर जातो. आज चालत जाणार आहे कारण आमची गाडी पप्पा घेऊन गेलेत माझे. आणि हा आता खाली येताना म्हणायचं ते गाडीची चावी घेतली का? त्याला म्हणजे लक्षातच नाही. गाडीची चावी. मी म्हणतो तुला गाडीची चावी घेतली का? लक्षातच नाही. आणि आमच्या मॅडम अजून झोपल्यात. आता आम्ही चालत घरी चाललोय. काका काय चाललं? त्यामुळे मला ब्लॉग आहे ना असं पब्लिकमध्ये ना शूट करा खूप लाज वाटते, कारण सगळे येतं जातं बघत असतात. इट्स ओके. चला आता आम्ही जातो घरी. काय बाहेर झोप ना जरा घरी. जेवण करून खाली आले. मग जेवण झालं झोपायचं जरा, कशाला वॉकिंग करायचं. हे का आमचा डॉन उठला आता. मग 1 मिलियन 6:45 झोपलेली आत्ता उठली. आता संध्याकाळी झोपते की नाही काय माहिती. जीजू तयारी बघा. आज किती 10:30 सगळा सामसूम झाला. फक्त हे कुत्रे आणि आम्ही दोघं. चालतंय. चला डेंजर आहे, दम लागतोय.